या आपण आतमध्ये बघूया. तर नमस्कार मित्रांनो, घेऊन आले मी शेवटचा पार्ट म्हणजे कनेरी केव्ज. आपला हा जो नॅशनल पार्कचा ब्लॉग आहे ना, खूप मोठा झाला होता, त्यामुळे मी तो ब्लॉग तिथेच एंड केला होता आणि टू बी कंटिन्यू म्हटलं होतं ते यासाठी की आपण आता जातोय कनेरी केव्जला आणि त्या खूप म्हणजे पुढपर्यंत गेलेल्या आहेत, त्यामुळे एका ब्लॉगमध्ये पॉसिबल नव्हतं, म्हणूनच मी तुम्हाला सेपरेट ब्लॉग घेऊन आले. तर सर्वात प्रथम स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी कोकण कन्याचं तुम्हाला तर माहीतच आहे. तर जाऊया आपण ह्या कन्हेरी केव्ज बघायला. म्हणजे कन्हेरी केव्ज थोडक्यात कान्हेरी लेणी आहे ती आणि खूप सुंदर अशा लेणी आहेत, कारण का मी फोटोजमध्ये बघितलं होतं पण प्रत्यक्षात पाहिल्या नव्हत्या. तर आत्ता आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. चला माझ्यासोबत कन्हेरी केव्ज पाहायला. तर आत्ता आपण आहोत ना कन्हेरी केव्ज चढायला सुरुवात केलेली आहे. माकड पण आहे बघा. हे बघा पूर्ण असं बाजूने पूर्ण असं हे खडक आहेत, म्हणजे हे खनिज. वरती जे कन्हेरी केव्ज आपण बघायला जाणार आहोत ना, ते इसवी सन 30व्या शतकात कोरली गेलेली आहेत. त्याची माहिती मी तुम्हाला थोडी दाखवलीच, तरीही तुम्हाला मी सांगते थोडंफार. आता आपण थोडं चढलेलो आहोत, दम पण लागतोय कारण का खूप चढायचं आहे. ही पहिली लेणी आहे, तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवते मी थोडं. या पुढे तुम्ही ना चढत वॉटरफॉल हे बघा. ही जसं मी तुम्हाला म्हटलं की ही पहिली लेणी आहे आणि पूर्ण आतमध्ये बघा खूप सुंदर असं दृश्य आहे, पाहू शकता तुम्ही. आतमध्ये थोडंसं घ्यायचं. आपण आहेत ना लेणी क्रमांक 2 पाहतो. हे सगळं तुम्हाला जास्त पण बघायचं आहे, याची माहिती घेण्यापेक्षा हे दृश्य किती सुंदर आहे ना ते बघण्यासारखं आहे. तर तुम्ही पूर्ण लेणी तू बघून घ्या. त्यांच्या इकडे ये तुमचा गाठ कुठे गेले ते हम जाऊ दे. तिथे कुठे गेली दोघी? आपण बघतोय लेणी क्रमांक 3. तर पाहू शकता तुम्ही या खडकामध्ये किती सुंदर असं काम केलं गेलेलं आहे. इकडे पाहायला इकडे या साईडच्या चार ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ना, भगवान बुद्धांचे स्टॅच्यू आहेत आणि ते पण दगडामध्येच कोरलेले आहेत. बघा हे फर्स्ट आहे, सेकंड, पूर्ण आतमध्ये जे आहे ना ते भगवान बुद्धांचे स्टॅच्यू आहेत. या आपण आतमध्ये बघूया.
पाहू शकता तुम्ही हे पूर्ण जे काम आहे ना पूर्ण खडकांमध्ये केलेले आहे. बाजूला खांब वगैरे आपल्याला दिसत आहे. पूर्ण सुंदर असं दृश्य दिसत आहे आपल्याला. हे काम एकविरीची प्रतिकृती ही एकविरी लेण्यांची टाक ना. थांबा 1 मिनिट थांब. हां हां काय झालं गेला. इथे असं म्हटलं जातं हे जे आपल्याला दिसतंय ना याच्यामध्ये आहे ना एक कॉईन टाकायचा आणि जर सपोज तो वरती अडकला ना तर असं म्हणतात की आपली इच्छा आहे ती पूर्ण होते. असं यामागचं रहस्य आहे. अशा प्रकारे सर्वजण कॉईन टाकायचा प्रयत्न करतात. अरे आणि अशा प्रकारे ओंकारची इच्छा पूर्ण नाही झालेली आहे. आता कोण आता हां 1 मिनिट. हां तो पण नाही. तो कुठे गेला बघ. म्हणजे याच्यामध्ये फक्त कोणाची तुझी आणि वहिनींची दोघांचीच झाली. अडकलं नाही तर तू बघ राखून एकदा. जसं की आता आपण पाहिलं ना इथे जी म्हण आहे ना की असं म्हटलं जातं की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते. आम्ही सगळ्यांनी ट्राय केलं पण त्यापैकी दोघांचं तर झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच. बघूया अजून आपण लेणी क्रमांक 3 आणि 4 पाहिले. हे बघा इकडे लिहिलेलं आहे 3 आणि 4 तर आणि इकडे लिहिलेलं आहे 5 ते 109 म्हणजे टोटल 109 लेणी आहेत इकडे. काय माहित आपण किती बघू शकतोय. तर जाऊया आपण 5 ते 109 ची लेणी पाहायला. बघूया किती मिळतात या मॅसेज. थोडा आहे ना तुम्हाला मी इथून खालचा पण बॅकग्राऊंड दाखवते. अशा 109 टोटल लेण्या आहेत. पण जशा जशा आपल्याला दिसत आहेत तशा आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. ही आहे 72 लेणी आहे. पाहू शकतो तुम्ही आतमध्ये पूर्ण काम केलेलं आहे याचं. अरे लेणी म्हणजे काय पाहतोय लेणी क्रमांक 5. हे बघा इकडे असं आतमध्ये पाणी वगैरे आहे. बस थोडे थोडेच घ्यायचं. आपण आहोत ना आता ऑलमोस्ट म्हणजे लेण्या पाहिलेल्या आहेत. अशा मी तुम्हाला दाखवल्या ना अशाच बऱ्याच म्हणजे खूप साऱ्या लेण्या आहेत. आणि तेवढ्या आपण आहेत ना मी तुम्हाला मागाशीच म्हटलं पाऊस पण खूप आता येण्याचा वेळ झालेली आहे. कारण ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत आणि पावसाची ही वेळ आहे. त्यामुळे आपण बाकी सर्व लेण्या नाही फिरू शकत आहोत. पण नक्कीच आहे ना जितक्या दाखवताना मी तुम्हाला दाखवल्या. आणि हे 4ही ब्लॉग तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कोकण कडण्यासाठी तर लवकरच येईल. आणि हा जसं आत्तापर्यंत प्रेम दिलंय तसंच पुढेही द्या. आणि येऊ लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.